नमस्कार, मी सविता मोटिवेशनल थॉट्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आजचा हा व्हिडिओ माझ्या प्रिय सखीसाठी। प्रिय सखी, आज मी तुला एक प्रश्न विचारणार आहे। तू दिवसभरात सगळ्यांसाठी वेळ काढतेस, पण स्वतःसाठी किती मिनिट वेळ काढतेस? सकाळी अलार्म वाजण्याआधी जाग येणारी स्त्री डोळे उघडल्यापासून तिच्या मनात कामांची यादी सुरू होते। मुलांची तयारी, डबा, नाश्ता, घर, नोकरी असेल तर ऑफिस आणि पुन्हा संध्याकाळी धावपळ। दिवस संपतो पण तिची कामं मात्र संपत नाही। आणि विशेष म्हणजे या सगळ्याची तिला तक्रारही नसते, कारण तिच्या प्रेमात जबाबदारी असते, तिच्या कष्टामध्ये समाधान असतं। सगळं वेळेवर झालं की ती स्वतःशीच हसते, पण हळूहळू ती स्वतःचं अस्तित्व दुसऱ्यांच्या गरजांमध्ये शोधू लागते। तिचा आनंद दुसऱ्यांच्या मूडवर अवलंबून राहतो, तिची किंमत दुसऱ्यांच्या कौतुकावर अवलंबून राहते आणि इथेच ती स्वतःला हरवायला सुरुवात करते। प्रिय सखी, लक्षात ठेव, तू इतरांना किती आनंद देतेस यापेक्षा तू स्वतः किती आनंदी आहेस हे जास्त महत्त्वाचं आहे। कारण रिकाम्या भांड्यातून कुणालाही पाणी देता येत नाही, तसंच स्वतः आतून थकलेली असताना सतत इतरांना आधार देता येत नाही। तू आधार आहेस, पण आधारस्तंभालाही कधी विश्रांतीची गरज असते। तू सगळ्यांसाठी धावतेस, पण दिवसातून 10 मिनिट स्वतःसाठी चालायला, वाचायला, चहा प्यायला किंवा शांत बसायला काढ। तुझी स्वप्नही महत्त्वाची आहेत, तुझं मनही महत्त्वाचं आहे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तू महत्त्वाची आहेस। लक्षात ठेव, स्वतःवर प्रेम करणारी स्त्री स्वार्थी नसते, ती मजबूत असते, कारण तिला माहीत असतं स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वतःला हरवण्यापासून वाचवणं। जर ही गोष्ट तुमच्याही मनाला भिडली असेल तर कमेंटमध्ये लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवा जी सगळ्यांची काळजी घेते पण स्वतःची काळजी घ्यायला विसरते। कारण प्रत्येक स्त्रीला हे ऐकण्याचा अधिकार आहे, तू फक्त इतरांसाठी नाही, स्वतःसाठीही जग। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अशाच मोटिवेशनल थॉट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।